Hello everyone, I welcome you all in the next session of trigonometry. In last lecture, we study different trigonometric ratios, and in this lecture now we continue with the next topic, that is identities. ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज, आयडेंटिटीज अशा वेगवेगळ्या फॉर्म्युल्यांनी हे पूर्ण ट्रिग्नोमेट्री तयार झालं आहे. आणि तुम्ही जेव्हा पण सम सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशिओंची पण गरज पडेल, टेबल लागेल आणि परत आयडेंटिटीज, ज्या आयडेंटिटीज आज आपण इथे प्रूव्ह करतोय किंवा ज्या आयडेंटिटीज कशा आल्या ते आपण इथे बघतोय. सो गिव्ह रीडिंग आयडेंटिटीज. आता ह्याच्यासाठी तुम्हाला पहिली आयडेंटिटी जी बघायची, आता मला हे सांगायचं आहे की आयडेंटिटी म्हणजे काय. आता तुम्ही ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज बघितले, साइन थीटा, कॉस थीटा, टॅन थीटा, हे झाले बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज. आणि ह्यांच्यावरून तयार झालेले जे होते एक्स्ट्रा ट्रिग्नोमेट्रिक रेशिओज ते आहेत, साइन थीटावरनं तयार झाला आहे तो ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ कोणता आहे, कोसेक थीटा. कॉस थीटावरून तयार झालेला रेशिओ कुठला आहे, सेक थीटा. आणि टॅन थीटावरनं तयार झालेला रेशिओ आहे कॉट थीटा. मीन्स हे जे रेशिओ आहेत किंवा हा जो फॉर्म्युला असेल कोसेक थीटाचा, त्याच्यामध्ये साइन आणि कोसेकचं रिलेशन क्लिअर होतं. मीन्स एक्झाम्पल सॉल्व करताना सपोज तुम्हाला साइन आणि कोसेकचं रिलेशन लागलं तर तुम्ही ह्या ट्रिग्नोमेट्रिक रेशिओचा यूज करायचा. सेकंड नंबरमध्ये काय असतं, कॉस थीटा आणि सेक थीटामधलं रिलेशन तिथे दिलं गेलं आहे किंवा क्लिअर झालं आहे. टॅन थीटा, कॉट थीटा, हे टॅन थीटा आणि कॉट थीटा हा ट्रिग्नोमेट्रिक रेशिओ जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा त्याच्यात टॅन थीटा आणि कॉट थीटाचं रेशो क्लिअर झालेला आहे. मग आता ह्या आयडेंटिटीजमध्ये काय आहे, आयडेंटिटीजमध्ये साइन थीटाचं रिलेशन दिलं आहे कॉस थीटासोबत. मीन्स काही सम्समध्ये समजा तुम्हाला साइन आणि कॉस असं कॉम्बिनेशन लागेल तर तुम्हाला आयडेंटिटीची हेल्प होईल. देन सेक थीटाचं रिलेशन दिलं आहे तिथे टॅन थीटासोबत आणि कोसेक थीटाला रिलेट केलं आहे कॉट थीटासोबत. आता ह्या आयडेंटिटीज ज्या आहेत त्या कशा आल्या किंवा कशाच्या बेसवरती तयार झाल्या ते आपण आता बघतोय. तुमच्या टेक्स्टमध्ये सगळं दिलेलं आहे ते. सो आधी आपण ही आयडेंटिटी तयार करतोय साइन आणि कॉसमधली. सो फॉर दॅट आयडेंटिटी बघा, एक राईट अँगल ट्रायंगल इथे मी ड्रॉ करते. दिस इज राईट अँगल ट्रायंगल. इन ट्रिग्नोमेट्री एव्हरीवेअर देअर इज अ राईट अँगल ट्रायंगल. Now this is angle theta. Now this is angle theta. This is 90 degree. Suppose I give it name ABC. Then AC is hypo. You all know this. In short, we can write here hypo. This is adjacent side and this is opposite side. Okay. आत्ता आपल्याला साइन थीटा कॉस थीटाचं रिलेशन इथे प्रूव्ह करायचं आहे. मग आपण काय करू, आधी या फिगरवरनं साइन थीटा काय येईल, साइन थीटा काय फॉर्म्युला आहे साइन थीटाचा, अपोजिट, इन शॉर्ट आय राईट हिअर साइड अपॉन हायपोटेनस. सो व्हॉट आय गेट हिअर फ्रॉम फिगर, साइन थीटा इक्वल टू AB डिवायडेड बाय AC. कॉस थीटा पण लिहून घेऊ आपण फ्रॉम फिगर. कॉस थीटा काय फॉर्म्युला कॉस थीटाचा, इट इज ॲडजसंट साइड डिवायडेड बाय हायपोटेनस. सो फ्रॉम फिगर वी गेट BC अपॉन AC. दिस इज कॉस थीटा. नाव वी हॅव टू फाइंड आउट हिअर रिलेशन बिटवीन साइन थीटा अँड कॉस थीटा. आत्तापर्यंत तुम्ही साइन थीटा वेगळा लिहिला आहे, कॉस थीटा पण त्याचा डिफरंट लिहिला आहे. आता आपण यांच्या रिलेशनकडे जातो आहे. आता मला सांगा, फ्रॉम फिगर ट्रायंगल ABC इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो बाय पायथागोरस काय येईल बरं, ट्रायंगल ABCला जर आपण पायथागोरस यूज केला देन वी गेट हिअर हायपो स्क्वेअर मीन्स AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. सो आत्ता आपल्याला आयडेंटिटीकडे जायचं आहे. बघा आता साइन थीटा आणि कॉस थीटा, ह्या साइन थीटामध्ये आणि कॉस थीटामध्ये ही साईड जर तुम्ही ऑब्झर्व केली तर सिमिलर अशी एक गोष्ट तुम्हाला दिसते, ती म्हणजे AC.
आणि तो ए सी कुठे डिवाइडला. मग आपल्याला जर इथे या साइन थिटाची एंट्री करायची आहे आणि कॉस थिटाची एंट्री करायची आहे तर आपल्याकडे पण डिवाइडला ए सी असलं पाहिजे. आत्ता हे सगळे स्क्वेअर आहेत, सो ह्याला मॅच करण्यासाठी फक्त ए सीने डिवाइड करून चालणार नाही. मग इथे तुम्हाला काय करावं लागेल, दोघं बाजूंना ए सी स्क्वेअरने डिवाइड करायला लागेल. सो डिवाइड बोथ साइड्स बाय ए सी स्क्वेअर. बघा मग आपल्याला काय मिळेल. सो वी गेट देअरफोर ए सी स्क्वेअर, लेफ्ट साईडला डिवाइड करतो आहे आपण ए सी स्क्वेअरने, राईट साईडला ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी स्क्वेअर. हे झालं दोघं साईडला डिवाइड. आता याचा जर तुम्ही विचार केला तर ह्या सेम गोष्टी आहेत त्या कॅन्सल होतील आणि आपल्याला मिळेल 1. आता हा जो पोर्शन आहे याच्यात तुम्ही ए प्लस बी बाय 2 ही कन्सेप्ट यूज करा, ज्याला तुम्ही डिनॉमिनेटर सेपरेशन म्हणतात. याचा आन्सर काय येतं, ए बाय 2 प्लस बी बाय 2. दिस इज कॉल्ड डिनॉमिनेटर सेपरेशन. सो व्हॉट वी राईट हिअर, ए बी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर डिवायडेड बाय ए सी स्क्वेअर. आता पुढची स्टेप लिहिण्यासाठी आपण अशी कन्सेप्ट यूज करू. सपोज आय हॅव ए स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर, देन आय कॅन राईट हिअर ए बाय बी द होल ब्रॅकेट स्क्वेअर. असं लिहा किंवा असं लिहा इंडायसेसच्या रूलने. सो वी गेट हिअर, आय कॅन पुट सिंगल ब्रॅकेट हिअर, स्क्वेअर कॅरी, अगेन सिंगल ब्रॅकेट, स्क्वेअर कॅरी. इथे काय येईल, ए बी, कारण हा स्क्वेअर इथे लिहिला आहे आपण, ए सी, इकडे काय येईल बी सी ए सी. आत्ता ही क्वांटिटी ए बी अपॉन ए सी कोणाला रिप्रेझेंट करते, साइन थिटाला. सो वी गेट 1 इक्वल टू साइन थिटा स्क्वेअर, साइन थिटा स्क्वेअर प्लस बी सी अपॉन ए सी कोणाला रिप्रेझेंट करते, कॉस थिटा स्क्वेअर. नाव इन ट्रिग्नो साइन थिटा स्क्वेअर is written as sin square theta and cos theta square is written as cos square theta. Then I get here 1 equal to sin square theta plus cos square theta. So I write this identity in another form. So this is our first identity. You have to learn this. असं त्याला टर्न करून घेऊ आपण. मग पहिली आयडेंटिटी तुम्हाला काय मिळाली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1. दिस इज द फर्स्ट आयडेंटिटी. नाउ वी मूव टुवर्ड्स सेकंड आयडेंटिटी. सेकंड आयडेंटिटी गिव्स अस रिलेशन बिटवीन सेक थिटा अँड टॅन थिटा. सेकंड आयडेंटिटी प्रूव्ह करण्यासाठी आपण फर्स्ट आयडेंटिटीची हेल्प घेऊ. सो फर्स्ट आयडेंटिटी काय होती आपली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा equal to 1. Now we prove here second identity. Second identity gives us relation between sec theta and tan theta. What is value of sec theta? It is 1 upon cos theta, कारण sec theta हा multiplicative inverse असतो cos theta चा. and tan theta means काय, sin theta upon cos theta. मीन्स वी वॉन्ट हिअर डिवाइड बाय कॉस थिटा. कॉस थिटा आपल्याला डिवाइडला हवा आहे. मग आता ह्या पूर्ण इक्वेशनला आपण फक्त कॉस थिटाने डिवाइड केलं तर याला मॅच नाही करणार. सो फक्त कॉस थिटाने डिवाइड केलं तर मॅच नाही करणार, म्हणून मी लिहिते आता डिवाइड बोथ साइड्स बाय कॉस स्क्वेअर थिटा. सो वी गेट हिअर, ही एक साईड आली साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इक्वल टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. हे झालं दोघी साईडला डिवाइड. आता हा पोर्शन जर तुम्ही बघितला तर हा कॅन्सल होईल, मीन्स इथे काय येईल 1. ओके. नाव साइन थिटा अपॉन कॉस थिटा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज टॅन थिटा. सो व्हॉट इज साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा. जर साइन थिटा अपॉन कॉस थिटा हा टॅन थिटा असेल तर साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस स्क्वेअर थिटा काय येईल, टॅन स्क्वेअर थिटा. सो व्हॅल्यू ऑफ दिस इज टॅन स्क्वेअर थिटा. देन प्लस 1 आपण ऑलरेडी लिहिला आहे. 1 अपॉन कॉस थिटा इज सेक थिटा. सो 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा इज नथिंग बट
सेक स्क्वेअर थीटा. मीन्स ह्याच्या जागी तुम्ही काय लिहाल आता सेक स्क्वेअर थीटा. ही झाली आपली सेकंड नंबरची आयडेंटिटी. व्यवस्थित लिहितोय आपण त्याला. सो सेकंड नंबरची आयडेंटिटी आली. याला पण टर्न करून घेऊ आपण. सेक स्क्वेअर थीटा इक्वल टू 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा. दिस इज आवर आयडेंटिटी नंबर 2. Now next identity gives us relation between cosec square theta and cot square theta. Now next identity gives us relation between cosec theta and cot theta. As you know, what is cosec theta? It is multiplicative inverse of sin theta, means 1 by sin theta. And cot theta ला दोन फॉर्म्युले आहे. 1 by tan पण एक फॉर्म्युला आहे याचा. 1 by tan हा पण त्याला एक फॉर्म्युला आहे. अँड सेकंड फॉर्म्युला याचा कॉस थीटा अपॉन साइन थीटा. सो पर्टिक्युलर फॉर आयडेंटिटी वी यूज दिस रिलेशन अँड दिस रिलेशन. आता याला परत तुम्हाला ह्याच्यानेच जायचं आहे. अगेन आय राईट हिअर द मेन आयडेंटिटी साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. डिवाइड बोथ साइड्स बाय कॉस स्क्वेअर थीटा आपण ह्याच्यासाठी केलं. इथे तुम्हाला डिवाइडला काय लागणार आहे साइन स्क्वेअर थीटा. डिवाइड बोथ साइड्स बाय साइन स्क्वेअर थीटा. इकडे पूर्ण याला डिवाइड करा साइन स्क्वेअर थीटाने. आपल्याला मिळेल साइन स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा फर्स्ट टर्म प्लस कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटा इट इज सेकंड टर्म अँड 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. हे झालं डिवाइड करून दोघं साईडला. याचा जर विचार केला आपण दिस गेट कॅन्सल. सो वी राईट हिअर 1. तर सांगा आता मला कॉस स्क्वेअर अपॉन साइन स्क्वेअर थीटा. कॉस थीटा अपॉन साइन थीटा याची व्हॅल्यू कॉट थीटा आहे. तर कॉस स्क्वेअर थीटा अपॉन साइन स्क्वेअर थीटाची व्हॅल्यू काय येईल कॉट स्क्वेअर थीटा अँड 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा. इफ 1 अपॉन साइन थीटा इज कोसेक थीटा देन 1 अपॉन साइन स्क्वेअर थीटा इज कोसेक स्क्वेअर थीटा. सो स्टुडंट वी गेट हिअर थर्ड आयडेंटिटी. वी कॅन राईट इन प्रॉपर वे. Cosec square theta is equal to 1 plus cot square theta. या झाल्या तिघ आयडेंटिटीज प्रूव्ह करून. आता याच्यावरती बेस असे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचे. एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी जे कंटेंट लागणार आहे ते मी ह्या साईडला लिहून देते आणि इकडे आपण ते सम सॉल्व करणार आहेत. ओके स्टुडंट्स, आपण आता एक्झाम्पल स्टार्ट करतो आहे. मी आधी सॉल्व जे सम आहेत तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ते आधी त्याच्यातलं पहिलं सम घेते आणि मग याला रिलेट करणारं प्रॅक्टिस सेट 6.1चं सम आपण घेऊ. क्वेश्चन तुम्हाला दिसतोय इफ साइन थीटा इक्वल टू 20/29 देन फाइंड कॉस थीटा. आता हे सम सॉल्व करताना जे पण गोष्टी तुम्हाला अशा व्ह्यू करायच्या आहे किंवा ज्या पण गोष्टी तुम्हाला युजफुल आहेत त्या सगळ्या मी इथं लिहून ठेवल्या आहे. हे तुमचं 10th स्टँडर्डचं सुरुवातीचं मटेरियल आहे. याच्यामध्ये कोसेक तुम्ही पहिल्यांदा बघितला, सेक तुम्ही पहिल्यांदा बघितला, कॉट फर्स्ट टाइम स्टडी केला, टेबल आपण कंप्लीट आत्ताच लिहिला आहे आणि आयडेंटिटीज एवढ्या गोष्टींचं तुमच्याकडे कलेक्शन आहे. आता हे सम आपल्याला सॉल्व करायचे. तुम्हाला मी आधीच सांगितलं आहे की ट्रिग्नोच्या एक्झाम्पल्सला मेथडचं लिमिटेशन नाही आहे. तुम्ही कुठल्याही मेथडने हे सम सॉल्व करू शकता. ते आपल्याला डिसाईड करायचं आहे. इतक्या मटेरियलचा यूज करून आपल्याला हे सम सॉल्व करायचं आहे. सो आत्ता तुम्ही बघा साइन थीटा तुम्हाला गिव्हन आहे आणि फाइंड आउट करायचं तुम्हाला कॉस थीटा. आता या सगळ्या मटेरियलमध्ये साइन थीटा आणि कॉस थीटा एकत्र असणारा फॉर्म्युला जर आपण बघितला तर ही पूर्ण लाईन तुम्ही चेक केली तर तुम्हाला तो फॉर्म्युला सापडेल 5th नंबरला. मीन्स आपल्याला डेफिनेटली ह्या आयडेंटिटीचा यूज इथे करायचा आहे. सो आपण आता स्टार्ट करतोय आन्सरला. सो आय राईट हिअर गिवन. काय गिवन? साइन थीटा इज गिवन इट इज 20/29 अँड वी हॅव टू फाइंड कॉस थीटा. सो वी हॅव कोणती आयडेंटिटी यूज करतोय आपण? ही. काय ती आयडेंटिटी? साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इक्वल टू 1. आता इथे आपण साइन थीटाची व्हॅल्यू टाकतोय एवढ्या पोर्शनमध्ये. सो व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ साइन थीटा? इट इज 20/29. सो इट इज 20/29 ब्रॅकेट टाकू स्क्वेअर प्लस दिस कॉस स्क्वेअर थीटा कॅरी 1 ऑल्सो कॅरी. नाउ व्हॉट इज 20/29 स्क्वेअर? 20चा स्क्वेअर किती येतो? 400. 29चा स्क्वेअर करा. 29चा स्क्वेअर येतो 841
Again cos square theta carry, 1 carry. Now to find cos square theta, I have to transfer this term on this side. So ही टर्म इकडे जाताना मायनसमध्ये जाईल. So we get on next line cos square theta equal to 1 minus 400 upon 841. Now solve this by cross multiply method. So I get here cos square theta equal to, cross multiply, 841 minus 400 upon 841. 841 minus 400 is 441 upon 841 आणि ह्या साईडला काय आहे cos square theta. So from cos square theta I have to write cos theta by taking root. You all know this on both side. So I get here, if I take positive root of both side, then cos square theta becomes cos theta because I take root of cos square theta. Root of 441 is 21 and root of 841 is 29 and I take here positive root. So I get here cos theta equal to 21 upon 29. This is the use of identity to find cos theta from sin theta. हे सम तुम्हाला असं पण येईल, तुम्हाला cos theta दिला आहे, sin theta फाइंड आउट करायचं आहे, सेम वेमध्ये जायचं. तुम्हाला सपोज MCQजमध्ये तुमचा बोर्ड पेपर असेल तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला थोड्याशा स्पीडली करायच्या आहे, कारण MCQजमध्ये जर पेपर असेल तर एक्सप्लेनेशन किंवा डिस्क्रिप्शन तुम्हाला द्यायची गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला शॉर्टकट वेमध्ये ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट कराव्या लागतील. सो ही झाली पहिली मेथड. ओके, द सेम एक्झाम्पल कॅन बी सॉल्व बाय मेथड 2. तुम्हाला जी पण मेथड कन्व्हिनियंट वाटत असेल त्या मेथडने तुम्ही ते आता सॉल्व करायचं. आता मेथड 2मध्ये आपण ह्या रेशोच्या ज्या बेसिक डेफिनेशन्स आहेत ज्या आपण ट्रायंगलवरने घेतल्या आहेत त्याचा यूज करणार आहेत. सो आधी गिवन लिहू आपण. व्हॉट इज गिवन हिअर? इन दिस एक्झाम्पल वी हॅव गिवन साइन थीटा. साइन थीटा इज 20/29. नाउ व्हॉट इज definition of sin theta? Basic definition of sin theta is, sin theta is nothing but opposite side divided by hypo. ही क्वांटिटी मी कॅरी करते 20/29. आत्ता आपण एक ट्रायंगल ड्रॉ करू, कारण आपल्याला पायथागोरसकडे जायचं आहे. हा आपला राईट अँगल ट्रायंगल, हा इथे थीटा. सपोज आय गिव्ह नेम ABC. Now this is hypo, you all know this. Now this is opposite side, in short I write here, and this is adjacent side. आता ह्या रिलेशनवरनं आपल्याला व्हॅल्यूज लिहायच्या आहेत. आता बघा, जी लेफ्ट साईड आहे ती एका रेशोमध्ये आणि राईट साईड पण एका रेशोमध्ये. मग जेव्हा दोन रेशोजमधलं कंपॅरिझन आपण करतो तेव्हा याला एका कॉन्स्टंटसोबत रिलेट केलं जातं. त्याच्यामुळे तुम्हाला अपोजिट साईडची जी व्हॅल्यू लिहायची ह्या ट्रायंगलमध्ये ती लिहायची तुम्हाला 20K, 20 टाइम्स सम कॉन्स्टंट, 20 टाइम्स सम अल्फाबेट, 20 टाइम्स सम कॉन्स्टंट वी हॅव टू टेक हिअर. सो अपोजिट साईड इज 20K. ह्या वेमध्ये लक्षात ठेवा, कारण ही साईड रेशोमध्ये तुम्ही रेशो अँड प्रपोर्शन चॅप्टर शिकलात, तर ह्या ठिकाणी आपल्याला त्याचा यूज करायचा आहे. अपोजिट साईड इज 20 टाइम्स मल्टिपल ऑफ सम कॉन्स्टंट, दॅट इज 20 टाइम्स K. हायपो इज 29 टाइम्स K. आता ही फिगर कंप्लीट केव्हा होईल? जेव्हा ॲडजस्टंट साईड आपल्याला माहिती होईल. सपोज आपण त्याला x म्हटलं. नाव इन ट्रायंगल ABC वी यूज हिअर पायथागोरस थेरम. What is statement of Pythagoras theorem? Pythagoras theorem states that hypo square means AC square. Hypo square means AC square equal to AB square plus BC square. Now put values. AC square means 29K square equal to AB square means 20K square plus BC square means x square. Now solve these terms. What I get here? 29K square ची व्हॅल्यू येते
841 हा 29चा स्क्वेअर आहे आणि के स्क्वेअर इक्वल टू 20 के स्क्वेअर मीन्स 400 के स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅरी. नाव ट्रान्सफर दिस टर्म on left side. 841 k square minus 400 k square equal to x square. Now calculate this. 841 k square मधनं 400 k square जर मायनस केला तर we get here 441 k square equal to x square. Now take root. Taking root. रूट कशासाठी घ्यायचा? कारण आपल्याला x हवा आहे, आपल्याला x स्क्वेअर नको आहे. मग आपण दोघं साईडचं जर रूट घेतलं, इफ वी टेक रूट ऑन बोथ साईड्स देन वी गेट हिअर 441 के स्क्वेअरचं रूट घेतल्यावरती काय येईल? 441 कोणाचा स्क्वेअर आहे? 21चा. सो वी गेट हिअर 21 के आणि एक्स स्क्वेअरचं रूट काय आलं? एक्स. हे झालं व्हॅल्यू. सो एक्स इक्वल टू 21 के. नाव आय राईट हिअर एक्स इक्वल टू 21 के. Now this triangle is complete in language of K. Now from this triangle we can find value of any trigonometric ratio. Now I have to find particular here cos theta. In triangle language, what is formula of cos theta? It is adjacent side divided by hypotenuse. So put here values. Adjacent side means BC. Theta ची adjacent side BC. BC म्हणजे x आणि x ची व्हॅल्यू काय आली आहे? 21k. Hypo is 29k. Now this extra constant get cancelled and what I get here in this method we get value of cos theta is 21 by 29. In both method answer is same. Only you have to select any one of these method. So students, आजचं जे सम आपण घेतलं ते तुम्हाला दोघं मेथडने कळलं असेल. नेक्स्ट लेक्चरमध्ये याच्या पुढचे सम्स आपण आता प्रॅक्टिस करणार आहोत. सो टेक केअर अँड बाय बाय.